पूर्ण कोल्हापुरात आज चैतन्याचं वातावरण आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून एक उत्साह निर्माण झालेला आहे आणि तो उत्साह आमच्या घरात सुद्धा दिसला आपल्याला की सगळेजण आम्ही आज एकत्र आलो आणि त्या उत्साहात आम्ही सर्वांनी मतदान केलेले कोल्हापूरच्या विकासासाठी आणि कोल्हापूरच्या प्रगतीसाठी. खरं तर मतदानाचा टक्का देखील वाढण्यासाठी काय आवाहन करणार, कारण उन्हाचा देखील तडाखा आहे ज्यामुळे 2 टप्प्यांमध्ये खूप कमी प्रमाणात मतदान झालं होतं. आता 3ऱ्या टप्प्याचं महत्त्वपूर्ण या ठिकाणी मतदान. नाही, निश्चित उष्णता फार वाढलेली आहे. माझं सर्व जनतेला आव्हान हेच असणार आहे की लवकरच्या लवकर आपण मतदान करून घ्यावं 12 वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर 4 ते 6 परत गर्दी होऊ शकते. म्हणून माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त आपण लवकर यावं आणि खऱ्या अर्थाने कोल्हापूरकरांनी नेहमीच दाखवून दिलेलं आहे की आम्ही मतदानाचा हक बजावतो आणि सगळ्यात जास्त टक्केवारीसुद्धा आपल्याला कोल्हापूरमध्ये दिसून येईल. कारण त्यातला उत्साहाचा एक भाग आहे. चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि लोकसुद्धा मोठ्या संख्येने इथं येऊन मतदान करतील असं मला पूर्ण विश्वास आहे. काय विश्वास वाटतो या ठिकाणी या पूर्ण लढतीमध्ये? आता बाकी काहीच नाही ना, नुसती लाट छत्रपती शाहू महाराजांची, दुसरा विषयच नाही. आणि त्या लाटेतला आम्ही एक सुद्धा एक घटक आहोत म्हणजे प्रचाराच्या बाबतीत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.